मे महिना हा कोकणासाठी केवळ एक महिना नसतो, तो असतो आर्थिक उलाढालीचा कळस। हापूस आंबा, करवंद, फणस यांसारख्या फळांची विक्रमी विक्री, पर्यटकांच्या गर्दीनं गजबजलेले किनारे आणि समुद्रात मासेमारीसाठी उतरलेल्या बोटींचा किलबिलाट हे सर्व कोकणच्या अर्थव्यवस्थेचे प्राण आहेत। याच महिन्यात कोकण अनेक महिन्यांनी आर्थिक तूट भरून काढते, मात्र यावर्षी निसर्गानं असा काही कोप केलाय की कोकणची आर्थिक कंबर पूर्णपणे मोडली आहे। अवकाळी पाऊस, वादळे आणि समुद्रातील अनियमिततेमुळे कृषी, पर्यटन आणि मासेमारी या तिन्ही क्षेत्रांचं अतोनात नुकसान झालंय, पण यावर आवाज उठवताना कुणीच दिसत नाही। ही तर त्याहून मोठी आपत्ती आहे। यावर्षी मे महिन्यात कोकणात आंब्याचं पीक काढणीला आलेलं असतानाच वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं झालं। झाडांना लगडलेला हापूस आंबा अक्षरशः गळून पडला। शेतकऱ्यांनी वर्षभर जपलेल्या कष्टाचं पीक डोळ्यांसमोर मातीमोल झालं। देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यातील हजारो टन आंब्यांचं उत्पादन नष्ट झालं। एकीकडे चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असताना आता भांडवलही मिळण्याची शक्यता नाही। केवळ आंबाच नाही तर करवंद आणि फणस यांसारखी इतर स्थानिक फळंही या नैसर्गिक आपत्तीतून सुटली नाहीत। लाखो रुपयांचं नुकसान झालं, पण यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आलेलं पाणी पुसायला कुणी आलं नाही। मे महिना हा पर्यटनाचा सुवर्ण काळ असतो। शाळांना सुट्टा असल्यानं मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात येतात। अलिबाग, मुरुड, गणपतीपुळे, तारकर्ली, वेंगुर्ला यांसारख्या ठिकाणी पर्यटकांची अक्षरशः रीघ लागते। मात्र यावर्षी सततचं ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि पावसामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली। हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे यांनी मोठी गुंतवणूक केली होती, ती सारी वाया गेली। स्थानिकांना मिळणारे रोजगार जसे की गाईड, रिक्षाचालक, स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेते या सर्वांच्याच रोजीरोटीवर गदा आली। पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक छोटे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं। त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला। मासेमारी क्षेत्राची अवस्था तर याहून बिकट आहे। समुद्रातील वादळे आणि हवामानातील अचानक बदलांमुळे मच्छीमारांना समुद्रात उतरणं धोकादायक बनलंय। मासेमारी बोटींची दुरुस्ती, डिझेल आणि इतर खर्चांवर मोठी रक्कम गुंतवूनही मच्छीमारांना रिकाम्या हातानं परत यावं लागतंय। पकडलेले मासे विक्रीसाठी बाजारात आणता येत नाहीत आणि आणले तरी त्यांना योग्य भाव मिळत नाही। लाखो रुपयांच्या नुकसानीमुळे अनेक मच्छीमार कुटुंब कर्जबाजारी झाली आहेत। त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। एवढं मोठं नुकसान होऊनही कोकणच्या प्रश्नांवर कुणीच बोलत नाही, हे अत्यंत विदारक सत्य आहे। उर्वरित महाराष्ट्रात दुष्काळ किंवा अवकाळी पावसामुळे थोडं जरी नुकसान झालं तरी त्यावर प्रचंड आरडाओरड केला जातो। टीव्ही चॅनलवर दिवसभर त्या नुकसानीचं वार्तांकन होतं। वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर बातम्या झळकतात। सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच राजकीय पक्षांचे आमदार एकत्र येतात आणि विधिमंडळात गोंधळ घालून सरकारला मदतीचे पॅकेज जाहीर करण्यास भाग पाडतात। हजारो कोटींच्या रुपयांचे पॅकेज जाहीर होतं, भलेही प्रत्यक्ष मदत किती मिळते हा प्रश्नच असतो। कोकणाच्या बाबतीत मात्र हे चित्र पूर्णपणे उलट आहे। एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीनंतरही टीव्ही चॅनलवर यावर चर्चा नाही, वर्तमानपत्रांमध्ये विशेष कव्हरेज नाही आणि लोकप्रतिनिधींकडूनही यावर ठोस पावलं उचलली जात नाहीत। असं का? कोकणची जनता शांत आहे, ती आपला आवाज उठवत नाही म्हणून की काय, की त्यांचे प्रश्न सत्तेच्या आणि माध्यमांच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटत नाहीत? यामागची अनेक कारणं असू शकतात। कोकणातील जनतेचा स्वभाव तसा शांत आणि सहनशील आहे। परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती आहे, त्यामुळे संघटित होऊन आंदोलन करण्याची किंवा आपल्या मागण्या रेटून मांडण्याची सवय त्यांना नाही। याचा फायदा घेऊनच त्यांचे प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतात। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कोकणचे लोकप्रतिनिधी देखील या बाबतीत फारसे आग्रही दिसत नाहीत। मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या जवळ असूनही कोकणाकडे विकासाच्या आणि मदतीच्या दृष्टीनं कायमच दुर्लक्ष केलं जातं, असं वारंवार दिसून आलंय। राजकीय निष्क्रियता आणि उदासीनता हे कोकणच्या दुर्दशेचं एक प्रमुख कारण आहे। कोकणातील समस्यांवर बोलणारे, त्यासाठी सभागृहात आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कमी दिसतात। त्यांची प्राथमिकता अनेकदा वेगळी असते, असं खेदजनक चित्र आहे। निवडणुकीच्या वेळी कोकणातील जनतेला अनेक आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात समस्या सोडवण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न केले जात नाहीत। इतर भागातील नेते आपल्या मतदारसंघातील नुकसानीसाठी हजारो कोटी रुपयांची मागणी करतात आणि ती मिळवतातही। कोकणाच्या वाट्याला मात्र कायम उपेक्षाच येते। याचा थेट परिणाम असा होतो की कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होतात। अनेकांना आपला व्यवसाय बंद करावा लागतो, कारण निसर्गाच्या माऱ्यामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना पुन्हा उभं राहणं शक्य होत नाही। याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबावर, उदरनिर्वाहावर होतो आणि कोकणातील आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट होते। कोकणचं नुकसान खूप मोठं आहे।
आणि आता त्याला वाली नाही असं चित्र आहे। ही परिस्थिती बदलणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, तर कोकणातील जनतेनं, शेतकऱ्यांनी, मच्छीमारांनी, पर्यटन व्यावसायिकांनी आणि सर्वसामान्य एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करण्याची गरज आहे। आपल्या मागण्या ठोसपणे आणि एकजुटीनं मांडायला हव्यात। स्थानिक माध्यमांनी आणि सामाजिक संघटनांनी या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। लोकप्रतिनिधींवर दबाव आणून त्यांना कोकणच्या समस्या सोडवण्यासाठी भाग पाडलं पाहिजे। जर आपण आताही गप्प बसलो तर या नुकसानीची भरपाई कधीच होणार नाही आणि कोकणची अर्थव्यवस्था आणखीनच खिळखिळी होईल। कोकणची नैसर्गिक संपदा, इथले सुंदर किनारे, ऐतिहासिक किल्ले आणि इथली मेहनती जनता हे महाराष्ट्राचं अनमोल वैभव आहे। या वैभवाला असंच दुर्लक्षित करून चालणार नाही। आता वेळ आली आहे की कोकणानं आपल्या हक्कांसाठी एकत्र यावं, आपल्या नुकसानीची दखल घेण्यासाठी सरकारला आणि समाजाला भाग पाडावं। अन्यथा येत्या काळात कोकणातील आर्थिक संकट आणखी गडद होईल आणि त्याचे दुष्परिणाम केवळ कोकणालाच नाही तर संपूर्ण राज्याला भोगावे लागतील। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।